नमस्कार. ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी ह्यांनी एक लेख म्हणा किंवा त्यांचा अनुभव इथे मांडला फेसबुकवर. तो मी वाचून दाखवते आणि नंतर त्याच्याबद्दल थोडे माझे विचार सांगेन. लेखाचं नाव आहे अखेर हिंदूमध्ये फूट पाडू पाहणारी जातीवादी मालिका बंद. सुधारक ज्योतिबा फुलेंचा वापर राजकारण करण्यासाठी करणे आले अंगलट. सुशिक्षित खासदार कोल्हे याने तयार केलेली जातीयवादी मालिका समजूतदार चॅनल स्टार प्रवाह यांनी बंद केलेली आहे. या मालिकेत अनाजी पंत याप्रमाणे गंगाधर शास्त्री नावाचे विलन पात्र दाखवण्यात आले होते. वास्तविकता गंगाधर हे देवेंद्र फडणवीस यांच्या वडिलांचे नाव आहे. स्टार प्रवाहाला आम्ही काही प्रश्न विचारले, त्याची त्यांनी उत्तरे दिलेली नाहीत आणि काही एपिसोडच्या तक्रारी केल्या. आम्ही अजूनही केसची तयारी करत आहोत. त्यातून स्टार प्रवाहाने काढता पाय घेतला आहे. मुघल ज्याप्रमाणे हिंदूंना शिक्षा देत त्याचप्रमाणे ब्राह्मण हे इतर हिंदूंना शिक्षा करत असा रक्तरंजित अतिरंजित प्रसंग दाखवून राज्यातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा उपक्रम ब्रिगेड अजेंडा रेटला जात होता. यावर जेव्हा आवाज उठवला तेव्हा कोल्हे यांच्यातील कलावंत नाही तर राष्ट्रवादीचा खासदार बाहेर पडला आणि जातीयवाद करू लागला. त्यामुळे स्टार प्रवाहाची अजून अडचण झाली आहे. कोल्हेंनी सुरुवातीला स्टार प्रवाहाचा वापर करून जातीयवाद केला आणि मग स्टार प्रवाहाला प्रश्न विचारल्यावर राजकारण केले. राज्यातील सरकारला नावं ठेवली. पुस्तकात व इतिहासात नसलेले प्रसंग दाखवले. स्टार प्रवाहाच्या हे लक्षात आले असेलच की मालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा रेटत आहे. स्टार प्रवाहाने खोटा इतिहास सांगणारी मालिका बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस व ब्रिगेड रडू लागले. जसं काही त्यांना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदापासून दूर केले तसे एक रेडीमेड जातीयवादी व्यासपीठ हातातून काढून घेतल्याचं दुःख त्या मंडळींना झाले. त्यासाठी त्यांनी सभा आयोजन केलं आणि सरकारला धारेवर धरलं. हे लोक सोशल मीडियावर ब्राह्मण समाजाला नावं ठेवू लागले. पण नाव सरकारला ठेवून काय होणार? आम्ही स्टार प्रवाहावर केस केली असती. यांच्या सिरियलमध्ये यांनी कलाकार तर ब्राह्मण घेतलेत, त्यांचाच वापर करून ब्राह्मण द्वेष पसरवला तर आम्ही त्यांना सोडणार का? ज्योतिराव फुले यांचा खरा इतिहास न दाखवता काल्पनिक इतिहास दाखवणे आणि साहित्य व त्यांच्यावर लिहिलेले साहित्य न दाखवता वाटेल त्या गोष्टी फुलेंचा वापर करून राष्ट्रवादी पाहत होते. याची दखल फुले समर्थक यांनी घेतली पाहिजे. राष्ट्रवादीने असंच अनाजी पंत यांना अर्धवट विलन दाखवून औरंगजेबाची बाजू उचलून धरली आहे, हेही लक्षात घ्या. प्रत्येक महान व्यक्तीमागे एक क्रिटिसिझम असते, ते दाखवणं पाप नाही. ज्योतिराव फुलेंनी शिवाजी महाराज रामकृष्ण यांच्याबद्दल काय लिहिले आहे हे दाखवण्याची हिंमत कोल्हेमध्ये आहे का? तसेच हिंदू महासभेचे महापौर नलावडे यांनी 1925 प्रसिद्ध केलेले पुस्तक लोकांसमोर आजवर काँग्रेसने आणले नाही, ते कोल्हे दाखवणार आहेत का? ब्राह्मण समाजाविरोधी लोकभावना तयार करून या सिरियलचा व चॅनलचा फायदा हिंदू समाजात फूट पाडण्याचे राजकारण करण्याचा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा डाव फार उशिरा लक्षात घेऊन अर्धवट राहिला, याची आम्हाला खंत आहे. आता ही
मालिका यूट्यूबवर प्रसारित करण्यात येणार असून जातीयवाद केल्यास, खोटे प्रसंग दाखवल्यास आम्ही यूट्यूब व त्या चॅनलवर केस करू. केसचा खर्च रोहित पवार अथवा मुंब्रा येथील शासनाने वाऱ्यावर सोडलेला आमदार करू शकेल, पण केसची तारीख तर या ब्राह्मण कलावंत आणि सर्वसामान्य लोकांना भोगावी लागेल. त्याला काय मार्ग आहे? हिंदू संघटित होत आहे, तो कोर्ट केसेससाठी देखील तयार होतो. याची सरकारने व विविध लोकांनी दखल घ्यावी व नवीन हिंदुत्ववादी तरुणांनी जातीयवादी गोष्टींच्या तक्रारी सरकारवर व पोलिसांवर अवलंबून न राहता कराव्यात, ही मनोकामना. ॲडव्होकेट ऋषिकेश जोशी, कर्जत, रायगड. आणि हे त्यांचं लेख, मनोगत, अनुभव असं म्हणता येईल. मी पण माझा थोडासा अनुभव सांगते की हे कसे एकच बाजू धरून धरतात की फुलेंनी कार्य केलं मान्य, पण त्या फुलेंना भिडेवाडा कोणी दिला ते कधीच नाही सांगत. त्यांना देणगी कोणी दिली ते कधीच नाही सांगत. विद्यार्थ्यांची नावं, कुठल्या समाजातले विद्यार्थी जास्त पहिले पुढे आले, त्यांच्या कार्याला नाही सांगत. जे सांगायचं आहे, सांगायची तर पूर्ण बाजू सांगा, पण फक्त व फक्त ब्राह्मणांना वाईट करण्यासाठी 3% फक्त तुम्ही म्हणता 3% ब्राह्मण आहे, त्या 3% ब्राह्मणांना तुम्ही त्रास देताना हे वाढीत टाकणं चाललेलं आहे. मी समाज माध्यमावर मी हे नेहमी बघते आणि हा माझा रोख माझ्या यूट्यूबवर पण मी अनुभव घेतलेला आहे की ब्राह्मण आहे म्हणून विरोध करणारे खूप जण आहेत. ब्राह्मण आहे म्हणूनच विरोध करणारे आहेत. त्यांना त्या मुद्द्यावर, विषयावर बोलायचं नसतं. मी ब्राह्मण आई का बोलते ह्याच्याबद्दल त्यांचं मागणं असतं. का एका समाजाला, म्हणजे जर अगदी तुम्ही म्हणताय तसं कुठल्या काळात दलितावर अत्याचार झाले असतील, मी माझ्या आयुष्यात कधीही पाहिलेले नाही, कारण मी शहरात वाढल्यामुळे असेल, पण गावाच्या ठिकाणी जर कधी होत झाले असतील, जातीभेद वगैरे हा प्रकार असेल, दलितावर अत्याचार, आता तुम्ही काय करता हो समाज माध्यमावर येऊन जात का काढता? आता जात काढण्याचा संबंध येतो काय? आडनावं शोधून तुम्ही जातीवर जाता, हे कितपत योग्य आहे? आणि माझ्या हेही लक्षात आलं आहे, मला खूप मराठा मित्र असे खूप होते, आहेत, आजही आहेत. पण जेव्हापासून जरांगेंनी मराठा वगैरे हे सुरू केल्यापासून बाकीच्याबद्दल त्यांना रोष नाही आहे. मराठ्यांचा पण रोष वाढला आहे, तो ब्राह्मणाविरुद्धच. मला हे कळतच नाही, काय एवढं 3% ब्राह्मणांना काय एवढं वेठीस धरलं जातं आहे? कोणाला ह्याचं उत्तर मिळालं तर जरूर मला सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे.